Welcome to ICAN Career Academy. My name is Mr. Surpan Lad, Director of ICAN Career Academy. Our today's topic is time and work. First of all, type 1. There are total 14 types. 14 type means time and work. There are म्हणजे आपल्याला आज टोटल 14 टॉपिक शिकायचे. 14 टॉपिक म्हणजे कोणते कोणते? तर पहिला टाइप आज आपण पहिल्या टाइपपासून सुरुवात करू. 14 टाइपचे 2 ते 3 व्हिडिओ येतील तुमच्याकडे. पण पहिला आज ज्या याच्यामध्ये आपण जनरल फॉर्म्युला शिकायचा. जनरल फॉर्म्युला म्हणजे काय? तर याच्यामध्ये लिहिलं आहे m1 d1 t1 e1 upon w1 is equal to m2 d2 t2 e2 upon w2 मीन्स काय? तर याचा अर्थ m1 d1 t1 e1 upon w1 म्हणजे हे काय होतं? तर चला आपण शिकू. where m1 or m2 means number of men. तर नंबर ऑफ मेन म्हणजे काय? तर नंबर ऑफ आपण याला वर्कर म्हणू शकतो, नंबर ऑफ फिमेल म्हणू शकतो, नंबर ऑफ चिल्ड्रन पण येऊ शकतात, त्यात वर्कर म्हटलं नाही. अगेन d1 d2 means number of days. Okay, next t1 t2 means time. Okay, e1 e2 that is efficiency. Or w1 w2 means work. There are different types of work. Okay, now let's take one example for this general formula. चला बघा, आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल. एक्झाम्पल घेता येईल म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगायचं झालं तर एक महत्त्वाचं सांगायचं की m1 d1 t1 e1 याला आपण नाव जे दिलेलं आहे जनरल फॉर्म्युला. हे जनरल फॉर्म्युला म्हणजे नाव असं का बरं दिलं गेलं जनरल फॉर्म्युला? या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला वर्कर पण दिसून राहिले आहे, नंबर ऑफ डेज पण दिसत आहे, नंबर ऑफ टाइम पण आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हणजे काय? तर आपण म्हणू शकतो त्याला वर्किंग इफिशियन्सी. तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल तुमच्या डेली लाईफ मध्ये ती म्हणजे वर्किंग इफिशियन्सी. आता वर्किंग इफिशियन्सी म्हणजे काय? कोणाकोणाची कार्य करण्याची क्षमता काय असते? जास्त असते, कधी कधी काय असते? कमी असते. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्किंग इफिशियन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. मीन्स व्हॉट? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. आता याच्यात इफिशियन्सी आणि टाइमचा संबंध काय आला? हा टॉपिक आपण तुम्हाला डिटेलचे एक्झाम्पल थ्रू आपण चांगलं व्यवस्थित समजून घेऊ. पण जस्ट तुम्हाला सांगायचं आहे, जेवढं एखाद्याची काम करण्याची म्हणजे एखाद्याची वर्किंग करण्याला जर फास्ट वर्क करत असेल तर त्याला काय लागेल? टाइम काय लागेल? कमी लागेल. जसं एक लाडू खाण्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. जस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं, एखादा व्यक्ती एका दिवशी 10 लाडू खात असेल. किती खात असेल? 10 युनिट म्हणजे 10 लाडू खात असेल असं समजून घ्यायला आपण युनिट म्हणू. ठीक आहे. जर 10 लाडू खात असेल आणि मी जर म्हटलं एखादा व्यक्ती दुसरा व्यक्ती एका दिवशी 5 लाडू खात असेल, सेम म्हणजे वर्क खाण्याचंच काम करून राहिला, तर सांगायचं तात्पर्य एवढं की 10 लाडू खाणारा व्यक्ती आणि 5 लाडू खाणारा व्यक्ती दोघांकडे जर 100 लाडू म्हणजे 100 युनिट्स तिथे अवेलेबल करून ठेवले, 100 युनिट्स अवेलेबल करून ठेवले, तर हा एका दिवशी जर 10 म्हणजे 10 खात असेल तर याला 100 संपवायला किती दिवस लागतील? ऑब्विसली 10 दिवस लागतील, कारण की 10 × 10 किंवा आपण 100 होते टोटल युनिट एका दिवशी 10 प्रमाणे तो किती खातील? किती दिवस लागतील? 10 डेज. करेक्ट आहे. या पर्सनला त्याला आपण नाव देऊन देऊ ए पर्सन. ठीक आहे. सेकंड, आता तेच काम दिलं तर बी पर्सन करत असेल. बी जर एका दिवशी 5 युनिट म्हणजे आपण याला युनिट्सच्या ठिकाणी 5 युनिट्सचं काम करत असेल, मी तो आपल्या डेली लाईफचं एक्झाम्पल घेतो, 5 लाडू खाण्याचं काम एका दिवशी करत असेल, याला जर मी 100 युनिट्सचं काम करायला लावलं, हा एका दिवशी 5 युनिट्स प्रमाणे याला दिवस किती लागतील? 20 डेज लागतील. बरोबर आहे का? ऑब्विसली. मग याच्यातून आपल्याला एक गोष्ट काय समजतं, याची वर्किंग करण्याची कॅपॅसिटी, हा एका दिवशी 10 लाडू खात होता, दिलेलं वर्क सेम होतं, तर किती दिवस लागत होते? 10 दिवस. आता तेच लाडू खाण्याचं काम एका दिवशी 5 खातोय, किती दिवस लागतंय? 20 दिवस. म्हणजे ऑब्विसली यांची वर्किंग कॅपॅसिटी ज्याची जास्त त्याला टाइम काय लागतो? कमी. आणि ज्याची वर्किंग कॅपॅसिटी कमी त्याला टाइम काय लागतो? दॅट इज आपण याला म्हणू शकतो इफिशियन्सी. मीन्स म्हणून म्हटलं जातं इफिशियन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. आपण याच्यावरचे प्रॉब्लेम समोर बघू समोरच्या व्हिडिओमध्ये. चला बघा, आज आपल्याला जे बघायचं आहे जनरल फॉर्म्युला. आता जनरल फॉर्म्युला म्हणजे काय? हा फॉर्म्युला मी माझ्या भाषेमध्ये फ्लेक्सिबल फॉर्म्युला असं म्हणू शकतो. तर फ्लेक्सिबल आहे म्हणजे काय? नेमकं काय फ्लेक्सिबल आहे म्हणजे? म्हणण्याचा अर्थ एवढाच की प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळंच अवेलेबल असेल, म्हणजे गिवन सगळंच असेल याची काही गॅरंटी नाही. जेवढं गिवन असेल तेवढं. जसं मी आता जस्ट तुमच्या याच्यात लिटल बिट एक एक्झाम्पल घेतोय. चला हे थोडं इरेज करतो, तुम्हाला समजेल. ठीक आहे. चला बघा, एक जनरल एक्झाम्पल घेतो. एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल 16 men can do a piece of work in, for example, 10 days. How many days? 10 days.
16 man can do a piece of work in 10 days. Again, working 18 hours daily. Working 18 hours. Okay. Now, same piece of work. आता बघा 16 व्यक्ती एखादं काम किती दिवसात पूर्ण करतात? 10 डेज मध्ये. किती तास काम करून रोज? 18 तास काम करून. आता मी जर एखादं हेच काम जस्ट फॉर एक्झाम्पल अगेन 12 men can do same piece of work in how many days? In how many days? In how many days? In how many days? 12 men can do it. 12 men can do it working 9 hours. Working 9 hours. Okay. Now let's take काय म्हणता येईल आपल्याला 16 व्यक्ती 16 men can do a work in 10 days working 18 hours. Now same piece of work म्हणजे तेच काम आता काय करते किती दिवस लागतील म्हणते कोणी केलं तर 12 मॅननी म्हणजे 12 व्यक्तींनी केलं ते किती तास काम करणार नाही. आता या क्वेश्चनला हे जनरल फॉर्म्युलेशन रिलेट करता येते ते म्हणजे कसं काय तर लक्ष द्या मी काय सांगितलं इथं आपल्याला नंबर ऑफ मेन दिलेले आहे किती दिवसात काम करतात दॅट इज नंबर ऑफ डेज दिले आहे आणि इथं आपल्याला टाइम दिला आहे दॅट इज टी म्हणून आपण इथं म्हणू शकतो आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली आहे m1 ची व्हॅल्यू दिलेली आहे m1 ची व्हॅल्यू किती आहे 16 मेन करेक्ट आहे दॅट इज वर्कर. त्याच्यानंतर आपल्याला d1 ची व्हॅल्यू दिलेली आहे d1 ची व्हॅल्यू दिली आहे किती दिवस काम करतात ते 10 डेज करेक्ट आहे यस ऑर नो. नाउ आपल्याला कशाची व्हॅल्यू दिली आहे पुन्हा t1 ची व्हॅल्यू दिली आहे t1 मीन्स दॅट इज 18 आवर्स यस ऑर नो करेक्ट आहे इतका आपल्याला दिलं आहे. नंतर आपल्याला पुन्हा सेकंड काय दिलं हाऊ मेनी डेज. आता तेच सेम पीस ऑफ वर्क इफ 12 मॅन कॅन डू इट वर्किंग 9 आवर्स हाऊ मेनी डेज म्हणजे किती दिवसात ते काय करतील कंप्लीट करतील. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला एक m2 दिलेला आहे 12 मॅन करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला t2 दिलेला आहे 9 आवर्स यस ऑर नो. बट आपल्याला d2 दिलेला नाही आहे म्हणजे नंबर ऑफ डेज किती लागतील ते दिलेलं आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये या क्वेश्चनमध्ये फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला काय m1 d1 t1 e1 upon w1 w2 सॉरी w1 is equal to m2 d2 t2 e2 upon w. पण आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय काय अवेलेबल आहे m1 d1 t1 m2 d2 and अगेन वन मोर. तर जी गोष्ट फाइंड आउट करायची आहे ते एखादी दिलीच असेल म्हणजे याच फॉर्म्युल्याला आपल्याला यूज काय करायचा तर m1 d1 t1 म्हणजे e1 आणि w1 ची इथं गरज नाही तसंच इथं मग e2 आणि w2 ची गरज नाही. आता हाच फॉर्म्युला म्हणजे या फॉर्म्युल्याला गिवन इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला काय करता येईल चेंज करता येते म्हणून या फॉर्म्युल्याला काय म्हणता येईल दॅट इज जनरल फॉर्म. मग आता हा फॉर्म्युला यूज कसा करायचा चला आता व्हॅल्यू पुटअप करू. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे व्हॅल्यू पुटअप करता येईल आपल्याला. मग आपल्याला काय करता येईल फॉर्म्युला काय m1 d1 t1 इज इक्वल टू m2 d2 t2. m1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे m1 ची व्हॅल्यू किती आहे 16 मेन दॅट इज 60 इनटू d1 ची व्हॅल्यू किती आहे 10 that is 10 t1 ची व्हॅल्यू वर्किंग 18 hours that is 80 is equal to m2 12 d2 काढायचा आहे that is d2 as it is and t2 9 yes. now इकडे येतील म्हणजे that is 16 into 10 into 18 divided by 12 into 9 is equal to d2 as it is. ठीक है. मग आता काय करता येईल 9 1 जा कॅल्क्युलेशन पार्ट इज रिमेन that is 9 1 जा 9 9 2 जा 80 again 2 1 जा 2 2 6 जा 12 half of होता that is 3 and 8 correct है. now remaining 8 into 10 that is 80. now 80 upon remaining 3 is equal to एक तर आन्सर करेक्ट आहे तुमचं तुम्ही सॉल्व असेल केलं तर पण याला अजून समोर सॉल्व करता येतं सिम्प्लिफाय करता येतं दॅट इज 3 डिवाइड केलं तर 3 2 जा 6 remaining 2 3 6 जा 18 remaining 2 by 3 that is again त्याला सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये लिहायचं दॅट इज नंबर ऑफ डेज. म्हणजे जर कदाचित याच्यामध्ये गोष्ट समजली असेल तुम्हाला जर कदाचित 16 man can do a work in 10 days म्हणजे वर्किंग 18 hours okay in how many days 12 man can do it वर्किंग 9 hours. म्हणजे एखादा जर 12 व्यक्ती 16 माणसं एक काम 10 दिवसात करत असेल 18 तास मध्ये ते रोज काम करून आता तेच काम करायला 12 व्यक्ती ते काम करत असेल पण किती तास काम करून 9 तास तर त्यांना किती दिवस लागतील किती दिवस लागतील त्यांना
26 2/3 डेज. हा आपला टाइम अँड वर्कचा फर्स्ट टाइप होता. आता असे होऊ शकतं कधी कधी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, याच्यात मी एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय, तुम्हाला पुन्हा याच्यात आपल्याला एखादं एक्झाम्पल घेत आहे, ते म्हणजे कुठलं तर चला बघू सेकंड एक्झाम्पल काय घेतलंय. ओके, हे इरेज करतो. ठीक, चला लक्ष द्या काय करायचं आता. सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय घेतलंय. ठीक आहे, लक्ष द्या. या जनरल फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला मी सध्या इथं साईडला लिहून ठेवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात राहावं. m1 d1 t1 e1 upon w1 is equal to m2 d2 t2 e2 upon w2. ओके, नाउ वन मोर एक्झाम्पल, एक्झाम्पल 2 घेऊ. याचं सेकंड एक्झाम्पल बी याच टाइपचं. या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करता येईल, लक्ष द्या. आपल्याला एक करता येईल, इफ 12 men can do a piece of work in 20 days, then how many days 15 men can do it. In how many days 15 men can do it the same piece of work, can do the same piece of work. Okay, now if 12 men can do a piece of work in 20 days, then how many days 15 men can do the same piece of work. क्वेश्चन काय म्हटलेला, जर 12 व्यक्ती एखादं काम करायला 20 दिवस लागत असेल तर तेच काम करायला 15 व्यक्ती जर ठेवले मी तर ते काम किती दिवसात पूर्ण होते असं आपल्याला म्हटलेलं आहे. जस्ट एक जनरल एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे, चला लक्षात घ्या. मग काय करता येईल आपल्याला 12 मॅन. मग आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, 12 मॅन कॅन डू इट इन 20 डेज जस्ट सेम ॲज इन 15 मॅन कॅन डू इट इन सेम पीस ऑफ वर्क इन हाऊ मेनी डेज. जे किती दिवसात ते काम व्यक्ती करतील, म्हणजे वर्क तेच करायचं आहे, फक्त आधी किती ग्रुप करत होते, 12 मॅन करत होते, किती हाऊ मेनी डेज 20 दिवस. म्हणजे आता इथे फॉर्म्युला काय बनेल, मग आपल्याला गिवन काय m1 गिवन आहे, m1 दॅट इज 12 मॅन. सेकंड थिंग काय गिवन आहे, d1 दॅट इज 12 डेज. यस और नो, करेक्ट आहे. आणि नेक्स्ट काय गिवन, इन हाऊ मेनी डेज मीन्स दॅट इज d2 काढायचा आहे आणि m2 दिलेला आहे, म्हणजे किती व्यक्ती कामावर ठेवले. आपण मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. एक साधा प्रश्न जर याच्याबद्दल विचारायचं झालं, जस्ट आपण विचार करू की याच्याबद्दल विचार करू, काय म्हणतो की कन्सेप्ट काय म्हणतो. ठीक आहे, कन्सेप्ट केलेलं सांगायचं झालं, लक्ष द्या. इफ 12 मॅन, जर मी आधी एखादं काम करायचं असेल, एखादा हॉलला वगैरे पेंट करायचं असेल, ते काम करत असेल, तर 12 मॅन तर एखादं काम किती दिवसात पूर्ण करत असेल, 20 दिवसात पूर्ण करत असेल. तर आता मी काय केलं, वर्कर्स वाढवले, म्हणजे इथं आधी 12 होते, आता किती झाले 15 झाले. तर मग वर्किंग कॅपॅसिटी म्हणजे वर्क लवकर व्हायला पाहिजे की लेट व्हायला पाहिजे, ऑब्वियसली लवकर संपायला पाहिजे, कारण की नंबर ऑफ वर्कर्स आधी 12 होते, आता किती झाले 15 झाले, म्हणजे दिवस काय होते कामाचे कमी. जस्ट आपलं कन्सेप्च्युअली सांगितलं जातं. चला आपण आता याला सॉल्व्ह करून बघू. फॉर्म्युला काय म्हणतो, तर आपल्याला गिवन काय m1 d1 आणि m2 d2. मग आता या फॉर्म्युलाला चेंज करायचा आणि फॉर्म्युला बनवायचा कसा, m1 d1 इज इक्वल टू m2 d2. करेक्ट आहे का. म्हणजे सरळ तुमच्या ह्या दोन एक्झाम्पल वरून एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चन मध्ये जे काही गिवन असेल तेवढाच फॉर्म्युल्याचा म्हणजे तेवढाच पोर्शन फॉर्म्युल्याचा यूज करायचा, बाकीचा राहू द्यायचा. ठीक आहे, समजलं. मग चला आता काय करता येईल, m1 किती आहे 12 दॅट इज 12, d1 किती आहे दॅट इज 20 डेज, सॉरी d1 किती आहे 20 डेज मीन्स दॅट इज 20 इज इक्वल टू m2 किती आहे 15 आणि d2 किती आहे काढायचा आहे, दॅट इज ॲज इट इज. करेक्ट आहे. मग आपल्याला काय करता येईल, 12 into 20 हे 15 कुठं आणता इकडे आणि हे d2 ॲज इट इज. करेक्ट आहे का. 3 4 जा कॅल्क्युलेशन पार्ट रिमेनिंग आहे, कॅल्क्युलेशन तर करता येते. 12 3 4 जा 12, 3 5 जा 15, 5 1 जा 5, 5 4 जा आणि 4 4 जा 16, that is 16 is equal to d2 means how many days. जर सेकंड ग्रुप जो 15 व्यक्तीचा ठेवलेला आपण 15% चा, तो एक काम किती दिवसात पूर्ण करते
16 डेज मध्ये कंप्लीट करतील. या टाईपनी इथे आपल्याला तुम्हाला टाईप 1 बद्दल मला काय सांगायचं होतं लक्षात आलं असेल तर ठीक आहे, तुमच्या टाईप 1 आला लक्षात. ठीक आहे, समजलं की नाही समजलं? ठीक आहे, चला जायचं समोर. ठीक, आता सेकंड टाईप घेऊ आपण. सेकंड टाईप दॅट इज इथून आपल्याला आता वेगवेगळे टाईप शिकायचे आहे. काही एक्झाम्पल तुम्हाला जनरल बाकीच्या एसएससी आरआरबी वगैरे एक्झाम्पल मध्ये येते, एक्झाम्स मध्ये येते. मला काय म्हणायचं, आपण जेवढे पण टाईप शिकू 14 टाईप्स ते तुमच्या ऑल एक्झाम साठी कामी पडेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी. ठीक आहे, चला सेकंड टाईप घेऊ. सेकंड टाइप बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आधी देतो मी तुम्हाला, थोडं लक्ष द्या. टाइप 2. ओके, तर टाइप 2 काय आहे? जस्ट फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू x डेज, B इज इक्वल टू y डेज, that is given. This information is given in questions. Now find the A plus B can together the same piece of work in how many days? म्हणजे आपल्याला बघा तुझ्या टाइप करून मी जे लिहिलेलं आहे तर थोडी एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, ती म्हणजे काय, ए नावाचा व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतो? x डेज मध्ये. सेम वर्क बी नावाचा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतो? y डेज मध्ये. ती गिवन अलोन ए कॅन अलोन डू दिस सेम सम पीस ऑफ वर्क इन x डेज, बी कॅन डू सेम पीस ऑफ वर्क इन y डेज. गिवन असेल तुम्हाला. त्याच्यानंतर दे फाइंड वर्किंग टुगेदर हाऊ मेनी डेज दे कंप्लीट द सेम पीस ऑफ वर्क. म्हणजे याचा अर्थ काय, जर ए नावाचा व्यक्ती एक काम जर कदाचित x दिवसात पूर्ण करत असेल, तेच काम बी ला एकट्याला करायला y दिवस लागत असेल, तर आता दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण होते? याचा एक आपल्याला एक्झाम्पल बघता येईल. तर याचा एक एक्झाम्पल जर मी तुम्हाला जास्त व्यवस्थित समजू शकतो, चला एक्झाम्पल बघू याचं काय आहे. एक्झाम्पल एक एक्झाम्पल आहे, मी ते एक्झाम्पल रीड करतो, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की मला काय करायचं आहे. एक्झाम्पल आहे आपल्याला, ए कॅन डू ए पीस ऑफ वर्क इन 12 डेज. ए नावाचा व्यक्ती एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बी कॅन डू इट सेम पीस ऑफ वर्क इन 24 डेज. बी नावाचा व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 24 डेज. वर्किंग टुगेदर हाऊ मेनी डेज दे वुड टेक टू कंप्लीट दी सेम पीस ऑफ वर्क. आता तेच काम करायला दोघांनी मिळून केलं तर काम किती दिवसात पूर्ण होते? लक्ष द्या, ए नावाचा व्यक्ती एक काम करायला 12 दिवस घेतो म्हणजे 12. ए कॅन डू सम पीस ऑफ वर्क इन 12 डेज. नाउ बी कॅन डू सेम पीस ऑफ वर्क अलोन इन 24 डेज. इन हाऊ मेनी डेज? 24 डेज. नाउ आता वर्किंग टुगेदर then both the working together how many days they can complete the same piece of work. म्हणजे आता दोघांनी जर मिळून काम केलं तर तेच काम करायला किती दिवस लागेल? म्हणजे सेम मी जी इन्फॉर्मेशन लिहून दिली त्या टाइप मध्ये एक्झाम्पल बसलंय. इथे लक्षात मला काय म्हणायचं आहे तर चला आता याच्यावर आपल्याला कळतंय. तर या क्वेश्चनला सॉल्व करण्याचे मी तुम्हाला 2 ते 3 वे देतो. एक पहिला वे घेऊ आपण, बुक मेथड घेऊ. त्याच्यानंतर सेकंड एक वे घेऊ, दॅट इज एलसीएम मेथड. कुठली घेऊ? एलसीएम मेथड. चला बघा, पहिला एक टाइप आपण घेऊ. पहिला टाइप बुक मेथड. कुठली मेथड? बुक मेथड. दॅट इज नंबर ऑफ बुक्स तुम्ही यूज करत असेल, वेगवेगळे ऑथर्स आहेत त्या ऑथरचे, त्याला एक प्रकारे रेसिप्रोकल मेथड सुद्धा म्हणता येईल. काय म्हणता येईल? रेसिप्रोकल मेथड. म्हणजे चला बघा, ए नावाचा व्यक्ती एक काम करायला किती दिवस घेतो? 12 डेज घेतो. 12 डेज घेतो. तर मला एक विचारायचं आहे, बी नावाचा ए नावाचा व्यक्ती एका दिवसात किती काम करत असेल? जस्ट मी तुम्हाला एक थोडं याच्याबद्दलची थोडी हिंट देतो या मेथड बद्दल, रेसिप्रोकल मेथड बद्दलची. जस्ट थोडं बघा, या एक्झाम्पलला आपण थोडं साइड बाजूला ठेवू. एक गोष्ट मला तुम्हाला थोडीशी नोट सांगायची आहे, त्या नोटकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. बघा आता समजून घेऊ, एक व्यक्ती आहे कुठलं तरी काम करत असेल, मला वाटतं एक पर्सन आहे, म्हणजे आपल्याला पर्सन म्हणून एक पर्सन आहे. एखादं वर्क काय, जसं आपल्याला बुकच्या लँग्वेज मध्ये वर्क काय माहित नाही, तर आपण कंप्लीटेड वर्कला आपण काय कन्सिडर करू? 1. आणि तो एक काम किती दिवसात पूर्ण करतो? तो 4 डेज मध्ये पूर्ण करतो. जस्ट एक्झाम्पल घेतलाय. लक्ष द्या, तुम्हाला या नोटवरून सगळ्यात सगळं टाइम मॅनेजमेंट बद्दलची आयडिया क्लिअर होते. एक व्यक्ती आहे, एखादं काम कुठलं तरी काम माहित नाही, त्यानंतर आपण त्याला काय घेऊ? टोटल वर्क दॅट इज 1. आणि तो वर्क किती दिवसात कंप्लीट करतो? 4 डेज मध्ये कंप्लीट करतो. तो थोडं लक्ष द्या की काय करता येईल. एक व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, तर मला आता या व्यक्तीचं एका दिवसाचं काम काढायचं असेल तर एका दिवसाचं काम कितीचं? 1 डे वर्क. 1 डे वर्क किती असेल त्या व्यक्तीचं? 1 डे वर्क किती असेल?
एक दिवस काम करतो, काम किती दिवस चालणार आहे? 4 दिवस चालेल. मग तो एका दिवशी किती पार्ट कंप्लीट करेल एखाद्या कामाचा? 1/4 पार्ट. याच व्यक्तीचं जर 2 डे वर्क केलं, 2 डेज वर्क जर करतो म्हटलं, तो व्यक्ती काम किती दिवस करताय? 2 डेज. वर्क किती दिवस चालणार आहे? 4 डे. मला सांगा काम किती कंप्लीट झालं? 2/4 डेज. हा, तर तुम्हाला आता असं लक्षात तर नसं आलं, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय बघा. आता एक आपल्या जनरल डेली लाईफचं एक्झाम्पल, आपल्या लेवलचं एक्झाम्पल. मी एखाद्या व्यक्तीला 4 पेजेसचं असाइनमेंट लिहायला एखादं वर्क दिलं, त्याला सांगितलं एखाद्याच्या समजून घे, एखादा व्यक्ती आहे, अमित नावाचा व्यक्ती आहे. अमित नावाच्या व्यक्तीला म्हटलं की तुला 4 पेजेसचं असाइनमेंट आहे, तुझ्याकडे 4 दिवस आहेत, ते कंप्लीट करून माझ्याकडे घेऊन ये. तो काय करेल? मग 4 दिवस आहे, तर त्या वर्कला किती, आणि त्याने कंप्लीट किती दिवसात केलं? 4 डेज मध्ये कंप्लीट केलं. पण मला सांगा एका दिवसात तो काम किती करेल? तो एक काम करायला जर 4 दिवस लागत आहे, तर एका दिवशी तो 4 पेजेस लिहित आहे 4 दिवसात, तर एका दिवशी किती पेज लिहिल? त्याचे 1/4 पार्ट तो कंप्लीट करेल. मीन्स दॅट इज 1/4. म्हणजे आपल्या 1/4 आपल्या असाइनमेंटच्या लँग्वेज मध्ये किती पेज कंप्लीट करेल? 1 पेज कंप्लीट. करेक्ट आहे का? मग तो 2 दिवसात किती काम करेल? म्हणजे 2 डेज किती वर्क? 2 डेज. आता 2 दिवसाचं काम म्हणजे 2 डेज वर्क. मग 2 डेज वर्क किती असेल त्यांचं? मग 2 डेज वर्क असेल, तो काम किती दिवस करणार आहे? 4 दिवस. मग त्याच्यापैकी 2 दिवसात, मग 4 दिवसात जर तो 4 पेजेस टाइप करत असेल किंवा लिहित असेल, तर तो 2 दिवसात किती पेज लिहिल? प्रत्येक दिवशी 1 लिहून राहिला, तर त्याचा हाफ वर्क कंप्लीट होईल 2 डेज मध्ये. टोटल वर्क 4 दिवसात कंप्लीट होत आहे, तर 2 दिवसात वर्क किती कंप्लीट होईल? 2 डेज कंप्लीट होईल. दॅट इज 2 दिवसाचं वर्क म्हणजे हाफ वर्क कंप्लीट होईल. मीन्स दॅट इज 2/4 म्हणजे वर्क किती कंप्लीट झालं? हाफ. करेक्ट आहे, घेताय लक्षात? मग याच व्यक्तीनं 3 डे वर्क करतो म्हटलं असतं, तर 3 दिवसाचं काम किती आहे? मग मला सांगा काम किती कंप्लीट होईल? 3 दिवस काम चाललं, काम किती दिवस चालणार आहे? 4 डेज म्हणजे वर्क किती कंप्लीट होईल? 4. आणि त्याच व्यक्तीचं जर 4 डेचं काम करतो म्हटलं, तर 4 डे मध्ये वर्क किती कंप्लीट होईल? 4/4. मग 4/4 मीन्स दॅट इज 1. आणि टोटल वर्क किती होतं रे आपलं? 1. म्हणजे 4 डेज मध्ये. आता त्याच एक्झाम्पल कडे येतो, अमित नावाच्या व्यक्तीकडे. अमितला 4 पेजेस लिहायला 4 दिवस लागत होते, ते एका दिवशी तो 1 पेज लिहत होता. तर त्याच पद्धतीनं मग त्याच्या 4th डेला ते वर्क कंप्लीट होईल की नाही होईल? म्हणजे ते वर्क म्हणजे आपण आपल्या लँग्वेज मध्ये काय कन्सिडर केलं होतं की टोटल वर्क इज इक्वल टू 1. म्हणजे कुठलं तरी काम तू करत होता. आता तुम्हाला याच्यावर एक लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला किती दिवसाचं काम काढायचं असेल, तर किती दिवस काम केलं हे आपण कुठे ठेवतो? वर्क. आणि काम किती दिवस चालणार आहे हे कुठे ठेवतो? डिनॉमिनेटरला ठेवतो, म्हणजे डिवाइड बाय करतो. आता समजून घेऊ, पुन्हा एखादं एक्झाम्पल घेतो. एक बी नावाचा व्यक्ती आहे किंवा एखादं दुसरं नाव घेतो. आपण एक्स नावाचा पर्सन आहे. एक्स नावाचा पर्सन जर एखादं काम 16 डेज मध्ये कंप्लीट करत असेल, तर याचं 2 डेज वर्क किती होईल? 1 डे वर्क किती होईल? एक्सचं 1 डे वर्क ऑफ एक्स किती बनेल? 1/16. काम किती दिवस केलं? 1 दिवस. काम किती दिवस चालणार आहे? 2 डेज. 16 डेज म्हणजे काम किती कंप्लीट झालं एका दिवसाचं? दॅट इज 1/16. मी म्हटलं एक्स नावा पर्सनचं 8 डेज वर्क काढू. 8 डे वर्क ऑफ एक्स म्हणजे 8 डे मध्ये वर्क किती कंप्लीट केलं? तुम्हाला माहिती आहे, तो एक्स नावाचा व्यक्ती एखादं कुठलं तरी काम, ठीक आहे, आपल्या लँग्वेज मध्ये एक जर सांगायचं झालं, लाडू खायचं काम करत असेल. मग मला एक सांगा, एखादा व्यक्ती जर 16 दिवसात लाडू संपवत असेल, तर किती ते जे काय असेल सेम क्वांटिटी, तर तुम्हाला सांगा 8 डेज मध्ये किती कंप्लीट करेल? 8/16. बरोबर आहे? 8/16 म्हणजे 1/2 होतं का की नाही? होतं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की एक्स नावाच्या व्यक्तीला 16 डेज मध्ये जे काम करत होतं, तर 8 डेज मध्ये एक्सचं काम किती कंप्लीट होईल? 1/2. आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं? काम किती दिवस केलं? 8 डेज. काम किती दिवस चालणार आहे? 16 डेज. करेक्ट आहे का? म्हणजे त्यांनी 8 डेज मध्ये किती दिवसाचं काम कंप्लीट केलं? किती काम कंप्लीट झालं? हाफ वर्क कंप्लीट झालं. करेक्ट आहे? आता समजून घेऊ, पुन्हा एखादं एक्झाम्पल घेऊ. एक वाय नावाचा पर्सन आहे, त्याला एखादं काम करायला जर 21 डेज लागत असेल, तर याचं 2 डेज वर्क किती निघेल? मग 2 डेज वर्क किती निघेल? 2 दिवस काम केलं. काम किती दिवस चालणार आहे? 20 डेज. 21 डेज म्हणजे 2 डेज वर्क किती? 2/10. अगेन वन मोर एक्झाम्पल. एखाद्या व्यक्ती जर 102 डेज जर एखादं काम करायला घेत असेल, आता याचं 4 समजून 5 डेजचं वर्क काढायचं असेल, तर या व्यक्तीचं 5 डेजचं वर्क किती आहे? 5/102. करेक्ट आहे का? समजलंय का? याच व्यक्तीचं 51 डेजचं वर्क काढायचं असेल, तर काही ऑब्विसली एखादं काम करायला 102 डेज लागत आहे, तर 51 डेज मध्ये काम किती कंप्लीट होईल? हाफ कंप्लीट होईल. म्हणजे त्यांनी वर्क केलं 51 डेज, काम किती दिवस चालणार आहे? 102. 51/102 मीन्स वर्क किती कंप्लीट झालं?
याच्यावर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की एखादा व्यक्ती जेवढे दिवस काम करतो तेवढा आपण न्यूमरेटर मध्ये ठेवतो आणि काम किती दिवस चालणार आहे हे कुठे ठेवतो डिनॉमिनेटर. आता ही नोट इम्पॉर्टंट होती, ती मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आधी म्हणून सांगितलं. आता आपण रिटर्न येऊ आपलं टाइप 2 काय. तर टाइप 2 काय म्हणतोय मी इरेज करतोय. चला बघा टाइप 2 काय म्हणतोय. टाइप 2 आपल्याला हे म्हणतोय की चला बघा टाइप 2 आपल्याला म्हणतो ए नावाचा व्यक्ती एकटा जर एक काम जर 12 डेज मध्ये करत असेल तेच काम बी 24 डेज मध्ये करत असेल तर दोघांना मिळून जर काम केलं तर किती दिवस लागतील. याला आपण पहिले बुकची मेथड घेऊ. आता मला सांगा ए नावाचा व्यक्ती एक काम 12 डेज मध्ये कंप्लीट करतो तर 1 डे वर्क ऑफ ए किती. 1 डे वर्क ऑफ ए किती 1/12. मग बी नावाचा व्यक्ती तेच सेम पीस ऑफ वर्क किती दिवसात करतो 24 डेज मध्ये करतो. म्हणजेच याचा अर्थ 1 डे वर्क ऑफ बी किती होईल 1 डे वर्क ऑफ बी किती होईल रे 1/24. करेक्ट आहे का. चला मग आता आपल्याला काय म्हणायचं आहे 1 डे वर्क ऑफ ए मिळालं 1 डे वर्क ऑफ बी मिळालं तर आता टुगेदर काढून घेऊ. मग 1 डे वर्क ऑफ ए प्लस बी टुगेदर म्हणजे दोघांनी मिळून जर काम केले एका दिवसात तर किती कंप्लीट होईल. मग करेक्ट आहे ए नावाचा व्यक्ती एका दिवसात 1/12 करतोय. बी नावाचा पर्सन तेच का एका दिवसाचं काम किती आहे बी ची 1/24. मग या दोघांचं आपण काय काढून घेऊ 1 डे वर्क ऑफ ए प्लस बी म्हणजे किती होईल रे. या दोघांची जर ऍडिशन करायची असेल तर तुम्हाला माहित आहे की फ्रॅक्शन नंबर ऍड तर बेस नंबर आर सेम डिनॉमिनेटर सेम असायला पाहिजे. हे तर आपल्याला कॅल्क्युलेशन पार्ट रिमेनिंग आहे. तर दोघांचं एक तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा याला सेकंड थिंग आहे सॉल्व्ह करण्याची ती म्हणजे कुठली तर तुम्ही एलसीएम घेऊ शकता. मी एलसीएम घेतो या दोघांचा एलसीएम होतो 24 होतो म्हणून कॉमन लिहून घेतो म्हणजे याला मल्टिप्लाय बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज 2 1 जा 2 प्लस 1 1 जा 1 मीन्स किती येतं 3/24. आता तुम्हाला म्हणायचं 3/24 मीन्स काय होतं 1/8. 3/24 मीन्स 1/8 म्हणजे मला सांगा 1 डे वर्क ऑफ ए प्लस बी आपल्याला किती मिळालं 1/8. आणि तुम्हाला आत्ताच जी नोट सांगितली त्या नोट मध्ये जर एक गोष्ट लक्षात आली असेल तर कोणताही व्यक्ती जेवढे टोटल डेज घेतो ते कुठे असते डिनॉमिनेटरला. मग जसं डिनॉमिनेटरला याच्या किती आला 8 म्हणून याला आपण करून घेऊ एका दिवसाचं काम 1/8 आहे. 1 डे वर्क काय 1 डे वर्क किती आहे 1 डे वर्क ऑफ ए प्लस बी किती आहे 1/8. तर याचं होल वर्क करायला किती दिवस लागेल दॅट इज टोटल ए प्लस बी ला तेच काम करायला किती दिवस लागेल 8 डेज लागेल. समजलं की नाही समजलं. लक्षात काय म्हटलं मी ए प्लस बी ला तेच काम करायला किती दिवस लागतील 8 डेज लागतील. एका दिवसात जर 1/8 होत असेल तर 8 डेज मध्ये ते काम काय कंप्लीट. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ए ला जर एक काम करायला 12 दिवस म्हणजे दॅट इज 12 डेज लागत असेल बी ला तेच काम करायला 24 डेज लागत असेल तर ए प्लस बी मिळून जर ते काम केलं तर किती दिवस लागतील मग 8 डेज. आता तुमच्या लक्षात आलं असेल सर इतकं लॉंग प्रोसिजर कसं काय लॉंग प्रोसिजर पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आधी आहे तुम्हाला कन्सेप्ट समजलं. ठीक आहे याला शॉर्टकट सुद्धा आहे मी तुम्हाला शॉर्टकट सुद्धा देतो पण तुम्हाला सगळ्यात आधी समजणं आहे की क्वेश्चन म्हणजे काय. जोपर्यंत क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत समजायला मजा येणार. चला ठीक आहे आता याच क्वेश्चनला मी अनादर वेनी समजून सांगतो थोडं लक्ष द्या. ह्याच क्वेश्चनला आपल्याला कुठल्या वेळी करता येईल दॅट इज सेकंड मेथड इज एलसीएम मेथड. ठीक आहे चला हे इथेच करतो समोर बघू लक्ष द्या. सेकंड मेथड दॅट इज एलसीएम मेथड. कुठली मेथड एलसीएम मेथड. लक्ष द्या एलसीएम प्रत्येकाला माहिती आहे लिस्ट कॉमन मल्टिपल असं बघा एलसीएम ने कसं काय सॉल्व्ह करता येते बघा लक्ष द्या. ए नावाचा व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतो 12 डेज मध्ये. बी नावाचा पर्सन तेच काम किती दिवसात पूर्ण करतो 24 डेज मध्ये कंप्लीट करतो. तर सरळ या दोघांचा एलसीएम घेऊन घ्या. या दोघांचा एलसीएम किती होतं रे 24 होतं. यस ऑर नो होतं. आणि यालाच काय कन्सिडर करायचं यालाच कन्सिडर करायचं टोटल वर्क. यालाच काय समजायचं टोटल वर्क. तर मी तुम्हाला थोडं माझ्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो लक्ष द्या. एखादा व्यक्ती आहे एलसीएम म्हणजे टोटल वर्क म्हणजे आता काय आता 24 युनिट्स म्हणू आपण आपल्या स्टँडर्ड लँग्वेज मध्ये. पण एक जर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर 24 युनिट्स मध्ये 24 लाडू 24 लाडू. आता समजून घे ए नावाचा व्यक्ती 12 डेज मध्ये किती लाडू खातो 24 लाडू म्हणजे 12 दिवसात तू किती लाडू खाऊन राहतो 24. बी नावाचा व्यक्ती
24 दिवसात 24 लाडू खाऊन राहिला. समजा जर तुम्हाला काय म्हटलं बघा, लक्ष द्या. ए नावाचा व्यक्ती 12 दिवसात 24 लाडू खाऊन राहिला आहे आणि बी नावाचा व्यक्ती 24 दिवसात 24 लाडू खाऊन राहिला आहे. म्हणजे याच्यावर एक लक्षात येते की ए नावाचा व्यक्ती एका दिवशी किती लाडू खात असेल? 12 दिवसात 24 म्हणजे एका दिवशी 2, एका दिवशी 2, म्हणजे हा एका दिवशी 2 लाडू खातो. हा 24 दिवसात 24 लाडू खाऊन राहिला आहे म्हणजे एका दिवसात किती खात असेल? एका दिवशी 1. आता तुम्ही शॉर्टकट म्हणाल तर थोडं लक्ष द्या, मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. याच्यातून तुम्हाला हे जे मिळालं 2 आणि 1 हे काय झालं? वन डे वर्क. याला काय म्हणू आपण? वन डे वर्क. व ए चं, मग ए चं एका दिवसाचं काम किती मिळालं? 2 आणि बी चं किती मिळालं? 3. मग दोघांनी मिळून जर एका दिवशी लाडू खातं ठरवलंय, मला सांगा तुमचे 2 मित्र घ्या. असं समजा तुमचा ए नावाचा मित्र म्हणजे तुम्ही आणि बी नावाचा मित्र म्हणजे तुमचा मित्र. तसे 2 मित्र जर तुम्ही आणि तुमचा मित्र जर लाडू खायचं काम करलं, तुम्ही जर एका दिवशी 2 खात असेल आणि तुमचा मित्र जर एका दिवशी 1 खात असेल, म्हणजे याचा अर्थ दोघं मिळून तुम्ही एका दिवशी किती खाऊन राहिले? 3. लाडू किती खायचे आहे? 24. मग विचार करा, मग एका दिवशी 3 तर 24 लाडू 3 एका दिवशी 3 प्रमाणे किती दिवस चालतील तुम्हाला? 3 1 जा 3, 3 8 जा 24. म्हणजे तुम्हाला तेवढंच काम करायला, म्हणजे ए प्लस बी दोघांना मिळून करायला किती दिवस लागून राहिले? 8 डेज. तुम्ही शॉर्टकट म्हणत होते ना, तुमच्या शॉर्टकट लक्षात आली काय? हे काय म्हटलं? बघा, आपल्या या क्वेश्चनला तुम्हाला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे एलसीएम काढता आला पाहिजे. आणि एलसीएम म्हणजेच काय? टोटल वर्क म्हणजे मग त्यांचं वन डे वर्क आपण काढू शकतो. 12 वीक मध्ये 24 लाडू खाऊ शकतो तो. एका दिवसात किती खात असेल? 22 जा 24. हा 24 डेज मध्ये 24 खात होते. एका दिवशी किती खात असेल? 1. म्हणजे दोघांनी मिळून जर खायचं ठरवलं तर ऑब्विसली दोघं मिळून एकत्र काम करतील तर वर्क फास्ट होतील. वर्क फास्ट होईल म्हणजे त्यांचं वन डे वर्क इफिशियन्सीचा वर्क जाणार नाही. इफिशियन्सी ए ची इफिशियन्सी 2 आहे वन डे वर्कची. बी ची किती आहे? एका दिवशी एकच काम करायचे आहे. दोघं मिळून केलं तर एका दिवशी 3 होईल. एका दिवशी 3 होईल तर 3 24/3. वन डे एका दिवसात 3 तर 24 लाडू संपायला किती दिवस लागेल? 8 डेज. आन्सर संपला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं. आता याच क्वेश्चनला जर लिहितो म्हटलं असतं, तुम्हाला नोट्स क्रिएट करायचे असेल म्हणजे नोट्स बनवायचे असेल तर तुम्ही या भाषेत देऊ शकता. मग तुम्हाला परत लिहावं लागेल वन डे वर्क ऑफ ए प्लस बी टुगेदर किती बनेल? ए एका दिवशी 2, बी किती एका दिवशी 1, म्हणजे किती मिळेल? 3 युनिटचं काम. आता इथं आपण लाडू तर म्हणू शकत नाही बुकच्या लँग्वेजमध्ये, आपण स्टँडर्ड लँग्वेज घेऊन ते युनिट म्हणतो. एखादं समथिंग युनिटचं काहीतरी काम करत असेल. मग 24 दोघं मिळून एका दिवशी 3 बनवतात तर ए प्लस बी 24 डिवायडेड बाय 3 म्हणजे एका दिवशी किती युनिटचं काम होऊन राहिलं? म्हणजे 3 1 जा 3, 3 8 जा म्हणजे किती दिवस लागतील? 8 डेज सेम वर्क करायला लागतं. करेक्ट आहे का? समजलंय का इथपर्यंत? ठीक आहे, समजलंय करेक्ट आहे? ठीक आहे. इथपर्यंत आज आपले किती टाइप झाले? 2 टाइप झाले. किती टाइप झाले? 2 टाइप झाले. ठीक आहे. चला रे, अजून एक टाइप घेऊन घ्यायचा. चला लक्ष द्या, अजून एक टाइप घेऊन घेऊ आपण. दॅट इज टाइप नंबर 3. टाइप नंबर 3. याला अजून एक वे आहे. तुम्ही या मी तुम्हाला 2 वे सांगितले. याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला एक क्विकर मॅथ नावाचं एक बुक येते. ऑथर आहे, त्याच्या ऑथरचं नाव एम टायरस आहे. त्या ऑथरचं जर बघाल तर तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल. तिथं म्हणजे ती म्हणजे कुठली? तर एक सगळ्यात महत्त्वाची तिथं फॉर्म्युला बेसिस. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म्युला सुद्धा आवडत असतो. म्हणजे फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्ही फॉर्म्युला बेसिसवर पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर फॉर्म्युला जर हवा असेल, मी तुम्हाला फॉर्म्युला देऊ इच्छितो, तर फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता. आता चला फॉर्म्युला वेळी काढून बघू. चला याच प्रॉब्लेमला तिसऱ्या वेळी बघू. दॅट इज फॉर्म्युला. लक्ष द्या काय करतात. आता एक सांगायचं झालं तिसरा वे दॅट इज फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने आपल्याला जर सोडवायचं असेल तर फॉर्म्युला मेथडने आपल्याला काय करता येते? तुम्हाला सांगितलं गेलं ए नावाचा व्यक्ती किती दिवसात काम करतो? 12 डेज. आणि 12 डेज मध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन कडे बघा. गिवन इन्फॉर्मेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म लिहिलेला आहे x, म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळेल? आता 12. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू 12. देन बी नावाचा व्यक्ती तेच काम किती दिवसात कंप्लीट करतो? 24 डेज मध्ये. म्हणजे त्याचा अर्थ b इक्वल टू y डेज गिवन होतं. इज दॅट इज y ची व्हॅल्यू किती मिळाली? 24. आता तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे दॅट इज x into y upon x plus y. दॅट इज a plus b चं कंबाईन वर्क काढायचं आपल्यासाठी फॉर्म्युला. ठीक आहे, आलं लक्षात? मग चला रे बघा, a नावाचा व्यक्ती किती दिवसात x ची व्हॅल्यू 12 into b y ची व्हॅल्यू 24 then x plus y that is 12 plus 24 that is 12 into 24 upon 36. Yes or no? Now 12 1 are 12, 12 3 are 3 1 are 3, 3 8 are means answer equal to
8 days. तुम्ही जनरल याने गेले किंवा फॉर्म्युला बेस सुद्धा यूज केला तरी आन्सर वेगळे येणार नाही, एकच येणार, ते म्हणजे कुठलं, तर जे काही आन्सर म्हणजे इथं आन्सर आहे या क्वेश्चनचं 8 days, मग आपल्याला किती मिळालं 8. चल अजून एक आपल्याला टाइप घेता येईल, तो टाइप म्हणजे टाइप नंबर 3. करेक्ट आहे का? चला लक्ष द्या, टाइप 3 काय आहे. आता बिलकुल थोडे बघा, मी हे स्वतःच्या मताला वाटले म्हणून त्याच्यानुसार टाइप बनवले आहे. लक्ष द्या, काय पहिला टाइप होता जनरल फॉर्म्युला, सेकंड टाइप होता ए नावाचा व्यक्ती एक काम जर एक्स डेज मध्ये करत असेल, बी नावाचा व्यक्ती तेच काम वाय डेज, म्हणजे दोघे अलोन वर्क करत असेल पण वर्क सेम आहे. आता तेच काम दोघांनी मिळून केलं तर किती दिवसात? दॅट इज टाइप 2. नाव टाइप 3. टाइप 3 काय असेल? सेम टाइप आहे. थोडं लक्ष द्या, मी याच्यात काय चेंज केलं आहे. आधी दोघांचं दिलेलं होतं, मिळून काढायचं होतं. आता मी काय केलंय, लक्ष द्या, टाइप 3 मध्ये दुसरं तिसरं चेंज काही नसून टाइप 3 मध्ये एवढंच केलं, ए नावाचा व्यक्ती एक्स डेज मध्ये करत असेल, एक्स प्लस बी नावाचा व्यक्ती झेड डेज मध्ये काम करत असेल, तर बी नावाचा व्यक्ती एकटा तेच काम किती दिवसात? तुमच्या टाइप 3 लक्षात आला असं मला काय म्हणायचं आहे, तर थोडं लक्ष द्या मी काय म्हटलं तर टाइप नाही थोडा चेंज केलाय. मग अशी काय म्हटलं गेलं होतं, ए नावाचा व्यक्ती एक काम 12 डेज मध्ये करतो, बी नावाचा पर्सन एक काम 24 डेज मध्ये करतो, तर दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवस लागतील? तर आपला आन्सर किती आलं होतं? 8 डेज. मी आता उलट केलंय, ए नावाचा व्यक्ती म्हणजे हे काढायचं होतं, मग या टाइप मध्ये सेकंड याच्या आधीच्या टाइप मध्ये काय होतं काढायचं होतं. आता मी काय केलं, हे गिवन दिलंय आपल्याला, क्वेश्चन मध्ये येऊ शकते आपल्याला. आता काय गिवन? ए गिवन, आणि आपल्याला विचारलेलं हेच काम करायला बी ला किती दिवस लागतील? सेम क्वेश्चन घेतो, फक्त टाइप चेंज आहे. तुमच्या लक्षात येईल म्हणजे दुसरं तिसरं काहीच वेगळं नसून ते सारखंच आहे, फक्त गिवन देताना काय दिलं, ए आणि बी दिलेला आहे, आणि आपल्याला ए आणि ए प्लस बी दोघांचं मिळून दिलं आहे, तर बी ला किती दिलं? समजलं की नाही? म्हणजे टाइप काहीच नाही. या टाइपला जर क्वेश्चन देतो म्हटलं, मी इथंच क्वेश्चन बनवू शकतो आपण. इथं काय बनवता येईल आपल्याला समजून घेऊ. ए कॅन डू ए पीस ऑफ वर्क, सर्टन पीस ऑफ वर्क इन 12 days. A plus working with the help of B, they can complete the same piece of work in 8 days. Now B alone could do it in how many days? तेच काम आता B एकटा किती दिवसात करेल? समजलं की नाही समजलं? चला मी काय म्हटलंय, चला बघा तुम्हाला क्वेश्चन आधी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. मी काय म्हटलंय, क्वेश्चन तोच आहे, फक्त क्वेश्चन बदललाय. बघा, एक नावाचा व्यक्ती एक काम 12 डेज मध्ये कंप्लीट करतो, यस ऑर नो? सेम. आता with the help of B they can complete the same piece of work in 8 days. How many days? 8 days. Correct आहे का? Now B alone can do the same piece of work in how many days? आता तेच काम जर B एकट्याने करतो म्हटलं तर किती दिवसात पूर्ण करतो? बरोबर आहे का? समजलं काय? तर चला लक्ष द्या रे. तर B म्हणजे काय, याला काय अर्थ आहे? एक साधी कन्सेप्ट आहे, थोडं विचार करा. मला काही नवीन सांगायची गरज नाही. बिकॉज ऑफ तुम्ही जर तुम्हाला तर माझ्या अकॅडमीचं नाव माहीतच आहे, पण मी माझ्या अकॅडमीला फक्त एकच कन्सेप्टवर चालतोय, दॅट इज फॉर्म्युला बेस किंवा कुठलं नाही, तर दॅट इज कन्सेप्ट बेस. तुम्हाला क्वेश्चन आणि की कुठलाही माझ्यामध्ये वर्ड प्रॉब्लेमचं जर क्वेश्चन आन्सर काढायचं असेल, सगळ्यात आधी तुम्हाला तो क्वेश्चन समजणे गरजेचं आहे. तुम्हाला टाईप समजला असेल मला काय म्हणायचं, मी त्याच्याच बेसिसवर तेच एक्झाम्पल फक्त त्याला वेगळ्या पद्धतीने विचारलं, पुन्हा आपण याला टाईप म्हणतोय, पण तुम्हाला खऱ्या अर्थाने मला सांगा याला टाईप म्हणता येईल का, की तोच क्वेश्चन म्हणतोय? तोच क्वेश्चन आहे, पण आपल्या भाषेमध्ये याला काय म्हणते? टाईप म्हणून. चला टाईप म्हणून शिकला. समजलं की नाही समजलं? मग आता काय करता येईल बघा रे, मी परत तेच करायचं. तुमच्याकडे 2 वे आहे. 2 वे म्हणजे तुम्ही जर बघितलं, मी काय म्हणतो, तुमचे 2 मित्र घेऊ. कोण घेऊ? तुमचे 2 मित्र, तू आणि तुम्ही आणि तुमचे एखादे मित्र असेल, तुम्ही 2 मित्र. समजून घ्या तुम्हाला एखादं चॉकलेट वगैरे खायचे काम दिले. काय दिले? मला मोस्ट ऑफ तुम्हाला आवडत असेल, समजून घ्या चॉकलेट खायचे काम दिले. एखादा तुम्ही स्वतः एक टेन्सर समथिंग काहीतरी चॉकलेट असेल तर ते तुम्ही किती दिवसात संपवून राहिले? 12 डेज. तुमचा मित्र आला, तुमचा लॉकडाऊन चालला, घरी मित्र आला, तुम्ही चॉकलेट खाऊन राहिले तेव्हा नशात, आणि तो पण आलाय, तर तो तुमच्या सोबतीला आल्यामुळे आता ते चॉकलेट तुम्हाला 12 डेज चालणार होते, म्हणजे 15 दिवसात लॉकडाऊन लागलेलंच आहे. चला आता लक्ष देऊ, किती दिवस चालणार होते? 12 डेज साठी आणून ठेवले होते, पण तुमचा मित्र लगेच तुमच्या घरी आला, तर ती चॉकलेट तुम्हाला किती दिवसात संपले? 8 डेज मध्ये संपले. म्हणजे लवकर का बरं संपले? बिकॉज ऑफ वर्किंग करणारा एक मित्र, म्हणजे तुमचा चॉकलेट खाणारा एक मित्र आलाय ना, त्याच्यामुळे ते चॉकलेट तुम्हाला 12 डेजचं वर्क किती दिवसात पूर्ण झालं? 8 डेज मध्ये झालं. म्हणजे आता मी जर कदाचित तुम्ही घरी नसेल आणि मित्र नाही आला आणि तुम्ही ठेवलेली चॉकलेटची जे काही पॉट असेल, जे काही वर्णी असेल, ते त्याच्या हातात लागली आणि त्याला आता एकट्याला संपवायची आहे, ते एकट्याला संपवायसाठी किती दिवस लागेल? बरोबर. याच्या हा टाईप आहे. म्हणजे हा टाईपला आपल्याला समजायचं असेल तर एक साधा गोष्ट आहे,
मी जर A प्लस बी मधून आणि A चं एका दिवसाचं जर मला काम मिळालं, जर ह्या दोघांच्या कामामधून जर मी A चं मायनस केलं तर मला कोणाचं काम मिळेल एका दिवसाचं? B चं. म्हणजे बघा, ज्याला आपण पहिल्या टाइपने शिकू बुक मेथड म्हणलं मी त्याला आपणच म्हणू शकतो रेसिप्रोकल मेथड म्हणू शकतो. ती म्हणजे कोणतं? तर मी काय करतो, A चं 1 डे A किती दिवसात काम संपवतो? 12 डेज मध्ये. B किती दिवसात? यांचं 1 डे वर्क काढून घेतो. 1 डे वर्क ऑफ A किती भेटेल? 1/12. बरोबर आहे का? समजलंय का? तसंच 1 डे वर्क ऑफ A प्लस B किती मिळेल रे? 1/8. किती मिळेल? 1/8. आता मला दोघांचं एका दिवसाचं काम माहित आहे, तर मी दोघांचं मिळून केलं तर एका दिवशी 1/8 वर्क होते. त्याच्यामधून मी A चं मायनस करतो म्हणजे कोणाचं मिळेल? B चं. म्हणजे 1 डे वर्क ऑफ B जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? A प्लस B मधून कोणाचं मायनस करावं लागेल? A चं. म्हणजे आपल्याला कोणाचं मिळेल? B चं. चला एक मिनिट, चला लक्ष द्या. मग काय करते? A प्लस B चं 1 डे वर्क किती आहे? 1/8 आणि A चं किती आहे? एकट्याचं 1/2. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करू म्हणजे आपल्याला कोणाचं मिळेल? B चं. मग 1 डे वर्क किती होईल दोघांचा? L चं. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा एलसीएम घेऊ शकता. मला वाटते एलसीएम बेस्ट आहे. चला एलसीएम घेऊ. मग दोघांचा एलसीएम जर काढतो म्हटलं तर 24 होते. म्हणजे 8 ला 3 नी आणि 12 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 24 होते. म्हणजे 3 1 जा 3 मायनस 2 1 जा 2 म्हणजे किती येते? 3 मायनस 2 म्हणजे किती आलं? 1/24. आता हे कोणतं वर्क मिळालं? 1 डे वर्क ऑफ बी. बी चं काय मिळालं? एका दिवसाचं काम. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे मगाशी एक नोट सांगितली होती मी. त्या नोट मध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे कोणती? तर हे जे खाली दिलेला जो डिनॉमिनेटरचा नंबर असतो, आता एक बी ला जर एक काम करायला 1/24 डेज लागत असेल म्हणजे तो पूर्ण दिवस एक काम किती दिवसात कंप्लीट करत असेल? 24 डेज मध्ये. म्हणजे हेच काम करायला बी ला किती दिवस लागेल? 24 days. We can complete the same piece of work in how many days? 24 days. ही कुठली मेथड आहे? बुक मेथड म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? मोस्ट ऑफ द तुम्ही ही मेथड फॉलो केली तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एवढं एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे एवढं काही लिहायची गरज नाही प्रत्येक गोष्टी तुम्हाला. याच्यापेक्षा या प्रॉब्लेमला आपण सेकंड वे सॉल्व्ह करतो. सेकंड वे म्हणजे काय? तर चला थोडं लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. दॅट इज एलसीएम मेथड, जी म्हणजे तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये पण आवडली होती आणि माझ्या हिशोबाने या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ती मेथड आवडेल. चला बघा, लक्ष द्या. मी इकडे लिहितो, जागा आहे आपल्याकडे बरीचशी. या मेथडकडे लक्ष द्या. सेकंड, ठीक आहे, हे इरेज करतो. याच क्वेश्चनला आपल्याला त्यावेळी करता येईल. ठीक आहे, लक्ष द्या काय करता येईल. तर लक्ष द्या, मी काय म्हटलं तुम्हाला, ए नावाचा व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 12 डेज. म्हणजे आपण याला सेकंड वे म्हणू, दॅट इज एलसीएम मेथड. कुठली मेथड? ठीक आहे, लक्ष द्या. ए नावाचा व्यक्ती 12 डेज मध्ये काम करतो आणि ए प्लस बी दोघं मिळून तेच काम किती दिवसात करतात? 8 डेज मध्ये. हाऊ मेनी डेज? 8 डेज. करेक्ट आहे. आता एलसीएम मेथड मध्ये नॉर्मल गोष्ट आहे, या दोघांचं काय घ्यायचं? एलसीएम. आणि मला असं वाटतं 12 आणि 8 चा एलसीएम किती होतो? 24. किती होतो? 24 होतो. म्हणजे दॅट इज, हे काय झालं? टोटल. आता मी परत तुमच्या मित्रांच्या एक्झाम्पल कडे थोडं रिटर्न येतो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जास्त समजेल. बघा, ए नावाचा व्यक्ती, मी आताच सांगितलं लॉकडाऊन लागलेला आहे. लॉकडाऊनच्या नावामध्ये तुम्हाला काय म्हटलं गेलेलं आहे? 24 लाडूस खायचे आपल्याला, चॉकलेट्स आणलेले आहे. आणि त्या चॉकलेट ए नावाचा व्यक्ती 12 डेज मध्ये जर 24 चॉकलेट खात असेल एकटा, तर म्हणजे तो एका दिवशी किती खात असेल? 1 डे मध्ये किती खात असेल? 2 2 जा 24. करेक्ट आहे की नाही? करेक्ट आहे. हे थोडं हे इकडे हेडिंग देतो मला तसं काम आहे. चला लक्ष द्या इकडे. मग एका दिवशी किती खात असेल? 2. आता तेच म्हणतोय ए प्लस बी दोघांनी मिळून, आता सांगितलं तुमचा मित्र तुम्ही चॉकलेट खायला सुरुवात केली, त्याच वेळेला तुमचा मित्र तुमच्या घरी आलाय. तर आलामुळे आता तुम्ही एकटा ए चॉकलेट खात होता, तर त्याच्या ठिकाणी आता दोघे मिळून पण खावं लागेल. दोघे मिळून खाऊन राहिले तर किती दिवसात कंप्लीट होऊन राहिले? म्हणजे किती दिवस चालून राहिले ते चॉकलेट? 8 डेज. म्हणजे लवकर संपून राहिले. म्हणजे याचा अर्थ 8 डेज मध्ये 24 चॉकलेट खाताय म्हणजे एका दिवशी किती? 3. हे काय झालं? 1 डे वर्क. हे काय झालं? समजलं की नाही समजलं? मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. ए प्लस बी दोघं मिळून चॉकलेट खाऊन राहिले, एका दिवशी किती चॉकलेट खाल्ले जात आहे? 2. त्याच्यापैकी ए नावाचा व्यक्ती एकटा चॉकलेट किती खातो? 2 चॉकलेट खातो. म्हणजे उरलेलं एक चॉकलेट कोण खात असेल? बी. मी काय म्हणतोय बघा, पेन पण लागत नाही क्वेश्चन सोडवायला. मी काय म्हणतोय, ए प्लस बी दोघं मिळून जर चॉकलेट खात आहे तर 3 चॉकलेट संपून राहिले. किती चॉकलेट संपत आहे? 3 चॉकलेट संपत आहे. आणि त्याच्यापैकी ए नावाचा व्यक्ती एकटा किती चॉकलेट खातो?
2 चॉकलेट खाऊन राहिलाय, म्हणजे उरलेलं दोघं मिळून 3, त्याच्यापैकी एक पार्टनर 2 चॉकलेट खाऊन राहिला, म्हणजे उरलेलं 1 चॉकलेट किती होतात? बघा मला काय म्हणायचं आहे, दोघं मिळून जर काम केलं म्हणजे एखादं चॉकलेट खायचे काम केले तर 3 चॉकलेट संपून राहिले, त्याच्यापैकी ए नावाचा व्यक्ती हा एकटाच 2 चॉकलेट खाऊन राहिला आणि दोघं मिळून 3, म्हणजे एक एक्स्ट्रा चॉकलेट कोण खात असेल? बी. म्हणजे बी एका दिवशी किती खात असेल? 1. म्हणजे बी चं 1 डे वर्क मिळालं. मग बी एका दिवशी 1 चॉकलेट खात असेल, त्याला 24 चॉकलेट संपवायला किती दिवस लागेल? ऑब्वियसली 24 डेज लागेल. एका दिवशी एक प्रमाणे किती दिवस लागेल? 24 डेज लागेल. समजलं की नाही समजलं? मग आता काय तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर समजलं. अशा प्रकारे आपला इथे टाइप तिसरा पण संपलाय. पण टाइप तिसरा या सेकंड मेथडला आपण थोडं लिहून घेऊ. तुम्हाला समजलं असेल टाइप काय म्हणायचं. चला लक्ष द्या आता काय म्हणायचं आहे. तर मग मी काय म्हणतो 1 डे. आता मला कोणाचं काढायचं? 1 डे वर्क ऑफ बी काढायचं आहे. म्हणजे 1 डे वर्क ऑफ बी काढायचं असेल तर मी काय करतो? ए प्लस बी मधून ए चं मायनस करतो. तर एक काम करता येते 1 डे वर्क ऑफ ए प्लस बी. बघा लक्ष द्या, बी चं काढायचं तर मी लिहितो इथे ए प्लस बी. ए प्लस बी किती युनिट आहे? 3 चॉकलेट खातात, बरोबर आहे. त्याच्यापैकी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ए प्लस बी 3 चॉकलेट खातो. ए एका दिवशी किती खातो? 2. म्हणजे 2 प्लस बी इज इक्वल टू 3. म्हणजे बी इज इक्वल टू हे 2 तिकडे जायचं मायनस होईल, म्हणजे 3 मायनस 2 म्हणजे बी एका दिवशी किती चॉकलेट आहे? 1. हे काय मिळालं? 1 डे वर्क ऑफ बी मिळालं की नाही मिळालं? मग बी एका दिवशी जर 1 खात असेल तर मला एक सांगा, बी आता एकटा तेवढे चॉकलेट खाणार म्हणजे किती दिवस लागेल? म्हणजे 24 डिवाइडेड बाय एका दिवशी 1 म्हणजे 1, दॅट इज किती दिवस लागेल? 24 डेज. करेक्ट आहे का? समजलं का? म्हणजे बी ला तेवढं एकट्याला काम करतो म्हटलं, सेम पीस ऑफ करतो म्हटलं, किती दिवस लागेल? 24 डेज. तर अशा प्रकारे आज आपले टाइम अँड वर्कचे 3 टॉपिक झालेले आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.